अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, तुम्ही एक गोष्ट खरंच सांगा, कधी स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात अचानक विचार आला का की मी बरोबर वाचते ना, नियम चुकत तर नाही ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होईल का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेत सांगणार आहे, स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. आणि बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेली आहे. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून आत्ताचा आपला व्हिडिओ चालू करते. आजचा विषय खूप खास आहे. स्वामीचरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, मनातील इच्छा पूर्ण होतील. भक्तांना आपण खूप वेळ बघतो, काही लोक नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात कारण शेवटी मी वाचते पण मनासारखं काही होत नाही. छोटी आणि काही लोक अगदी साधी गोष्ट वाचन करतात जी अनेक भक्तांच्या आयुष्यात बदलायला सुरुवात ठरली आहे. मग भक्तांमुळे बघा, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे नियमांमध्ये, नाहीतर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामीचरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. तर बघा, श्री स्वामीचरित्र सारामृत हा स्वामी समर्थ महाराज यांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप आहे. अनेक भक्त मांडतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितले जातं की ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्यात आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. आणि म्हणूनच बघा, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते आपले आईवडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनात अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर. स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि हे नियम मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकता. पहिला नियम, नित्य 3 अध्याय सेवा मार्गात सांगितले जातात की रोज क्रमश 3 अध्याय वाचायचे. म्हणजे आज जे अध्याय वाचले, उद्या त्यानंतरचे असे क्रम ठेवायचे. आणि विशेष सांगितले जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आणि स्वामी समर्थ हे गुरु स्वरूपातच आहेत. आणि बघा, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. संकल्प खूप मोठा नसावा. असं नाही, फक्त मनात इतका बोला, स्वामी, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते आहे. माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढाच संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम, 11 माळी जप. वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळ जप करायचा. आता काही लोक म्हणतील 11 माळ जप म्हणजे खूप वेळ लागेल, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो, आपण रोज अनावश्यक गोष्टींवर किती वेळ घालवतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम, अहंकार विश्राम. बघा, हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो, मी रोज वाचते, मी जप करते, मी किती चांगली भक्त आहे. आणि भक्तांनो, इथेच चूक होते. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात हे ठेवा, स्वामी, मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात. चौथा नियम, शुद्धता पाळा.
वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, शुद्धता म्हणजे मनाचीही आहे. आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो. तर बघा, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य. कारण शीर्षिकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, ते स्वामी नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत, कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात. म्हणून भक्तांना वाचन करताना स्पष्ट बोला तुम्ही की स्वामी माझ्या मनातील ही इच्छा आहे, ही तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव आला की इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, वाचन ही संकल्पनेने करा. संकल्पना म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलांचं शिक्षण अडकत आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेन. पण संकल्प घेतला की तो पूर्ण करा, मध्ये सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि जे फक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आता बघा, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत. काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातील भांडणं कमी झाली. काही म्हणतात माझी नोकरी गेली, मी वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी लागली. काही म्हणतात लग्न जमत नव्हतं, मी स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळ आलं. आणि काही म्हणतात दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं आणि हळूहळू मार्ग निघत गेला. तर बघा, हे चमत्कार नाहीत, हे स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली तर. तर आता आपण बोलूया की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. स्वामींची नित्यसेवा, जप, पाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. बघा, स्वामी शक्ती आहेत आणि नित्यसेवा केली तर जीवन सोन्यासारखं होईल. ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते आणि याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे. आणि जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आता बघा, स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय फायदे होतात. कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्याने काय होतं. तर वाचनाने खूप फायदे होतात. मी तुम्हाला मुख्य फायदा सांगते. पहिला फायदा, संकटातून मुक्ती मिळते. कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटाचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात सोडत नाहीत आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. दुसरा फायदा, आरोग्य, संपत्ती, संतती मिळते. कारण स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा, दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं, आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते, आपली सुरक्षितता कमी होते. म्हणजे आपल्याला असुरक्षित वाटतं ते कमी होतं, सुरक्षितता वाढते. आणि चौथा फायदा म्हणजे मन शांत होतं. आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे मन शांत. आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो. वेळ ठेवा. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनटं. कारण वेळ ठरलं तर मन तयार होतं. दुसरी टीप, वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा.
कारण मध्येच नोटिफिकेशन आलं तर मन तुटतं. तिसरी टीप म्हणजे वाचन सुरू करताना छोटा दिवा लावा, धूप लावा आणि 1 मिनिट डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या. त्यामुळे वातावरण पवित्र होतं. चौथी टीप, वाचन झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा. लगेच उठून कामाला जाऊ नका. कारण शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. आणि पाचवी, वाचनाच्या दरम्यान जर मन विचलित झालं तर घाबरू नका. मन भरकटतंच, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणा, स्वामी जे आहे त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा वेगाने सुरू होते. कारण स्वामींनी भक्तांचे रडणं ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे. आणि कृतज्ञता म्हणजे विश्वास. तर बघा, आता आपण शेवटाकडे येत आहोत आणि मी तुम्हाला एकच विनंती करते, जर तुम्ही आजपर्यंत स्वामी चरित्र सारामृत सुरू केलं नसेल तर आजपासून करा. गुरुवारपासून करा. संकल्प घ्या, रोज 3 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, शुद्धता ठेवा, अहंकार सोडा, स्वामी सेवेत या. खरंच आयुष्याचं सोनं होईल. स्वामी कधीही तुम्हाला दूर करणार नाहीत. नेहमी ते तुमच्या पाठीशी राहतील. आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्रास असू द्या, पण एक गोष्ट स्वामींची लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतात. चला तर मग, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. श्री स्वामी समर्थ.